लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की शकुंतलाने भावनेच्या भरामध्ये सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. सिंधूला खूप राग आलेला असो म्हणून ती शकुंतलाच्या कानाखाली मारत असते. 2 वेळा तिने तिच्या कानाखाली मारलेली असते. शकुंतला म्हणत असे, ती मधुराणी जेवढी वरून स्वच्छ दिसते ना तेवढी आतूनच तेवढी काळी आहे. तिने रत्न पारखींच्या घरी राहून सगळं काही गेम केलेला आहे. सिंधूची 2 मुलं होती, अंकुर आणि सावी. त्या दोघांना तिने किडनॅप करून ठेवलेलं आहे. ज्या वेळेला सिंधूला ही गोष्ट कळते त्यावेळेला तिने ठरवलेलं असं, राघवला हे सर्व सत्य सांगितलं पाहिजे. त्यानुसार ती राघवला जाऊन हे सर्व सत्य देखील सांगते. परंतु शकुंतला त्याच वेळेला राणीला फोन करत असते. म्हणत असे, मधुराणी मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते आणि ती अशी आहे की आमच्या इथे CBIची रेड पडली होती आणि त्यावेळेला मात्र मी तुझं सगळं सत्य त्यांना सांगितलं. हे ज्या वेळेला राणीला कळतं त्यावेळेला मात्र तिला खूप जबरदस्त धक्का बसलेला असो. ती म्हणत असे की तुमचं डोकं फिरलं होतं का, तुम्ही माझं नाव का घेतलं. त्यावेळेला ती म्हणत असे, मग ते मला विचारत होते हे सगळं कोणी केलेलं आहे, त्यामुळे माझ्या तोंडून तुझं नाव निघालं. आता याचे सगळे परिणाम राणीला भोगावे लागते. राघवला हे सगळं समजलेलं असतं आणि तो म्हणत असतो की त्या मधुराणीला अजिबात मी काही सोडणार नाही आहे. तिने माझ्या मुलांसोबत असं काही कारस्थान केलं होतं हे मला म्हणजे अजिबात वाटलं नव्हतं आणि मी कधीच असं विचार देखील केला नव्हता. परंतु सिंधूने हे सगळं काही त्याला सत्य सांगितलेलं असं आणि त्यामुळेच आता त्याने गन हातात घेतलेली असे. तो म्हणत असो की हिला चांगला धडा शिकवलाच पाहिजे. ही तोपर्यंत वठणीवर काही येणार नाही आहे. प्रत्येक वेळेला सगळ्यांचे पुढे पुढे करत असे, परंतु हे असले धंदे करते ही, अशा पद्धतीने तो मात्र खूप चिडलेला असतो.